नवमीच्या सर्वांना शुभेच्छा. अर्धा कप रवा, तूप न घालता आपण हा खमंग लालसर असा भाजून घेऊया. कोरडाच रवा लालसर भाजून झालाय. आता हा आपण बाजूला काढूया. इकडे मी या बाउलमध्ये काढून घेते. यानुसार भाजून 1 कप दूध घालून ते मिक्स करून हे काही वेळ साईडला ठेवून देऊ. पातेल्यामध्ये पाव कप तूप घालूया. यामध्ये आवडीनुसार साखर घालूया. किंचित मीठ. साखर कॅरमल होईपर्यंत आपण विरघळून घेऊया. लालसर असा रंग आला. आता हा दुधात भिजवलेला रवा घालूया. वेलची पूड, आवडीनुसार सुकामेवा, यामध्ये अर्ध केळ घालूया आपण. मिक्स करून घेऊया. गॅस बंद करून यावर आपण झाकण ठेवूया. झाकण काढून आता हे आपण एका वाटीत भरूया. प्लेटमध्ये काढून सर्व करूया.